मंडलाकारं व्याप्तं येन चराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्री गुरुवे नमः। वंदे गुरुणां चरणारविन्दं संदर्शित स्वात्म सुखावबोध जनस्य जागृताय माने संसार हालाहल मौनशः। श्रीराम। गेल्या वेळच्या साई सच्चरित या साईबाबांच्या चरित्रामधला प्रसंग बघत असताना आपण गुरूंचे वचन प्रतिपाळणे त्याची परमार्थाचे मुख्य लक्षणं, वचनभंग होता विलक्षण सहजची घडे या समर्थांच्या ओळीला धरून आपण प्रसंग बघितले। हे सद्गुरू शिष्याला विविध पातळीवरती उपदेश करत असतात, मार्गदर्शन करत असतात। काही वेळेला ते मार्गदर्शन उत्स्फूर्तपणे पण असतं, म्हणजे शिष्याने काही विचारलेलं नसतं पण तरी सद्गुरू एखादी गोष्ट पटकन सांगून जातात। कधी कधी आपण सद्गुरूंना प्रश्न विचारलेले असतात, त्याच्यावर ते मार्गदर्शन। पण बहुतांश वेळेला असं होतं की सद्गुरूंना जे लोक विचारतात ते बऱ्यापैकी व्यावहारिक गोष्टी असतात, जे सद्गुरूंना विचारायचं नसतं ते विचारले जाते। साधनेच्या संबंधी सद्गुरूंशी संवाद व्हावा, गीतेलाही अभिप्रेत आहे। तद्विधी प्रणिपात परिप्रश्न नसेल। त्यामुळे सद्गुरू ज्या ज्या वेळेला शिष्याला जे जे मार्गदर्शन वेळोवेळी करतात ते प्रत्येक वेळेला काही व्यावहारिक असतं असं नाही आहे। एखाद वेळेला ते प्रासंगिक असतं, एखाद्या प्रसंगाला धरून असतं, त्याच्या जीवनातल्या एखाद्या प्रसंगाला घटनेला धरून असतं। आणि काही वेळेला मात्र सद्गुरू जे मार्गदर्शन करतात ते त्या शिष्याचं संपूर्ण जीवन व्यापून जाईल किंवा अगदी बदलूनच जाईल। त्याला एक मोठा सखोल उपदेश त्यांच्या बोलण्यात, सहज बोलण्यात पण होतं, त्याला सहज बोलणे हितोपदेश म्हटलेलं। तसंच काही प्रसंग आजच्या साई सच्चरितातल्या अध्यायामध्ये आहे, 15वा अध्याय साई सच्चरित। त्याच्यामध्ये 3 प्रसंग आहेत, त्यातला एक प्रसंग आपण असतो। ते 3 प्रसंग म्हणजे सगळ्यात पहिला प्रसंग जो आपल्याला बघायचा आहे तो म्हणजे बाबांचे अधिकारी अंतरंग शिष्य म्हणजे दासगणू महाराज। दासगणू महाराज म्हणजे ज्यांनी संपूर्ण साधना आपली हयात साधना साईबाबांच्या सान्निध्यात त्यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण केली आणि ज्यांनी गजानन महाराजांवरचा गजानन विजय हा ग्रंथ लिहिला ते दासगणू, त्यांच्या बाबतीतला अतिशय देखणा प्रसंग। दुसरा एक प्रसंग आहे ठाण्याचेच एक सद्भक्त चोळकर म्हणून त्यांच्या बाबतीत घडला। आणि तिसरा एक प्रसंग तर अगदी गमतीदार आहे आणि तो प्रसंग आहे पालीचा। पाली म्हणजे पाल, बऱ्याच जणांची लाडकी असते। असे 3 प्रसंग आहेत, पण त्यातला एक प्रसंग पहिले आपण आज बघणार की दासगणू महाराजांचं एक वैशिष्ट्य असं, दासगणू महाराज हे बाबांच्या सान्निध्यामध्ये आल्यानंतर कीर्तन करायला लागले। असं त्यांचा इतिहास आहे काही ठिकाणी की ते पहिले शृंगारी लावण्यामध्ये लिहायचे, परंतु बाबांच्या संपर्कात आल्यानंतर त्यांचं एकदम सगळं बदलून गेलं आणि ते शृंगारी लावण्यामधलं चित्त बाजूला होऊन एकदम आध्यात्मिक कवनांकडे त्यांचा कल केला आणि नंतर त्यांनी सुद्धा ते कीर्तन फार सुद्धा करायचे आणि ठाण्याला गोपिनेश्वराच्या मंदिरामध्ये त्यांची कीर्तन झाली। सोळकर म्हणून हे जे सद्भक्त आहेत त्यांच्या जीवनामध्ये साईबाबांचा प्रवेश हा गोपिनेश्वरातल्या कीर्तनामुळेच झालेला आहे दासगणू महाराजांच्या। कारण मुंबईच्या विभागातल्या सगळ्या लोकांना बाबांबद्दलची बरीचशी माहिती आणि महती ही दासगणू महाराजांकडून कळली। अशा त्या दासगणू महाराजांची कथा एका शिर्डीमध्येच ठेवलेली होती, त्यांचं कीर्तन शिर्डीमध्ये होतं। आता काय असतं कीर्तन म्हटलं की कीर्तनदारांचा एक पोशाख असतो, म्हणजे प्रत्येक कार्यक्षेत्रामध्ये त्याचा एक पोशाख असतो, जसं कीर्तनदारांचा एक पोशाख असतो। कीर्तनामध्ये पण प्रकार आहेत, नारदीय कीर्तन आहे, वारकरी कीर्तन आहे, रामदासी कीर्तन आहे, असं ते म्हणतात कीर्तनामध्ये आणि त्यांचा त्यानुसार पोशाख पण असतो। तसं दासगणू महाराज कीर्तनाला जेव्हा जायचे तेव्हा एक विशिष्ट पोशाख करून जायचे।
एकदा दासगणूंची कथा शिर्डीग्रामी होणे असता अंगरखा उपरणे फेटा माथा पोशाख समन्विता निघाले. त्यांनी म्हटलं की अंगरखा फेटा पायामध्ये बूट वगैरे छान त्यांनी अतिशय सुंदर पोशाख केला जाण्यासाठी कीर्तनाला. आणि कीर्तनाला जाताना तर शिर्डीमध्येच होते ते, शिर्डीमध्येच कीर्तन होतं, त्यामुळे जाताना बाबांना नमस्कार करून जाऊ, कीर्तनाला जाताना सद्गुरूंना नमस्कार करून जाऊ म्हणून ते नमस्कार करायला गेले. तर त्यांनी नमस्कार केल्या केल्या बाबा त्यांना असं म्हणाले, वा वा, अरे काय नवरदेव सजलाय म्हणे. पण एवढा नवरदेव जातोच कुठे ऐसा सजूनी, बाबा पुसती त्या लागूनी, कीर्तन करायला जातो म्हणून दास गणून केलं असं. पण बाबाने असं विचारलं की म्हणे काय कुठे चाललायस म्हणे एवढा नवरदेव सजून कुठे चाललाय असं. तर ते दासगणू महाराज म्हणाले, अहो नवरदेव काय म्हणताय म्हणे, मी कीर्तन करायला चाललोय. पुढे बाबा वदती तयांचं अंगरखा उपरणे फेटे कशास त्यांनी विचारलं. मग कीर्तनाला चाललायस ना, मग कीर्तनाला चाललायस म्हणजे उपरणं फेटा अंगरखा सगळं, तो अंगरखा साधा नव्हता, तो विशेष अंगरखा होता. हे सगळं घालून कुठे चाललाय, त्याची काय गरज आहे, किमर्थ केलास इतका प्रवास नलगती आपल्यासाठी काही असते. अरे एवढा सगळं करून कुठपर्यंत जाणार आहे, हे आपल्याला काही नको. मला आश्चर्य वाटेल असं बाबा नुसतं म्हणाले नाही, तर बाबांनी स्वतःच्या हाताने दासगणू महाराजांच्या अंगातला अंगरखा काढून घे, काढ म्हणे हे सगळं. तयापासून उघडे सोजवळ हातही चिपळी चिपळी गळा माळ, कीर्तन समयी सर्व काळ गणू दास ह्या वेळेपर्यंत. नंतर बाबांनी त्यांच्या अंगावरती फक्त एक उपरण ठेवलं, गळ्यामध्ये माळ, त्यांच्या हातामध्ये असलेली ती एकतारी आणि खालती धोतर, याच्या व्यतिरिक्त त्यांच्या अंगावर काहीही नाही, एवढं ठेवलं. आणि आता जा म्हणाले कीर्तनाला. आणि दासगणू महाराजांनी त्या क्षणापासून त्यांच्या शेवटच्या श्वासापर्यंत कीर्तनाला उभे राहिले की हाच पोशाख घाला की कुठेही गेले. आता ह्या कथेचा मतितार्थ फार वेगळा आहे, तो आपण बघणारच. हा प्रसंग पहिले संतांच्या जीवनामध्ये असे विशेष प्रसंग येतात, ते बघण्यासारखे असतात. एक प्रसंग मी अतिशय सुंदर वाचला होता तुकाराम महाराजांच्या जीवनामध्ये. तुकाराम महाराज सुद्धा देऊला कीर्तन करायचे, अप्रतिमच कीर्तन. हे आपण तुकाराम महाराजांना पावती दे, जगद्गुरु आहेत ते, पण ते कीर्तन करायचे पण साधे होते अतिशय स्वभावाने. नंतरच्या काळामध्ये सुरुवात खरे सावकार घराण्यातले, पण काही आर्थिक अडचणी निर्माण झाल्या, काही बिकट परिस्थिती निर्माण झाली, त्यामुळे नंतर आर्थिक परिस्थिती खूप खालावली. पण तरी देखील चित्त प्रसन्न होतं, त्यामुळे नंतर कीर्तनाला जायचे तर अंगरखा वगैरे घातलेला असायचा त्यांचा त्यावेळेचा पेहराव, पण तो साधा असायचा, फार भडकपणा त्याच्यात नसायचा. कीर्तनाला बसल्याने त्यांचा एक श्रोता अतिशय भाऊक होता आणि श्रीमंत होता. त्याने एकदा बघितलं की तुकाराम महाराज कीर्तनाला उभे होते, पण त्यांचा अंगरखा अगदी साधा होता. आणि त्याला असं वाटतं की अरे इतकं सुंदर कीर्तन वगैरे करतात, इतकी अधिकारी व्यक्ती. श्रोत्यांमध्ये सुद्धा आपण कित्येक जण त्यांच्यापेक्षा चांगले कपडे घातलेले असतात, पण त्यांचा कपडे वगैरे अगदी साधे असतात. ते थोडंसं भरून आलं आणि त्यांनी म्हटलं की नाही, आपण महाराजांना एखादा चांगला अंगरखा देऊ असं म्हणून त्यांनी दुसऱ्या दिवशी एक रत्नजळीत अंगरखा घेऊन श्रीमंत. आणि कीर्तन झाल्यानंतर ते तुकाराम महाराजांना भेट दिली. आता काहीही घेणं, मुळात काही घेणं ही तुकाराम महाराजांची वृत्तीच नाही, पण तरी देखील प्रेमापोटी त्यांनी तो काय आहे म्हणून विचारलं. तर म्हणे तुम्ही उघडून तर बघा. आणि उघडल्यानंतर तो रत्नजळीत अंगरखा होता. तर म्हणे हे कशासाठी आणलंय, तर म्हणे तो तुम्ही घालावा आणि ते घालून तुम्ही कीर्तन करावं अशी मागणी. तर आधी नको नको म्हटलं, पण त्याने खूपच आग्रह केला की नाही, तुम्ही किमान माझ्या समोर तरी एका हा अंगरखा घालून कीर्तन करा. ठीक आहे असं म्हणून तो अंगरखा त्यांनी घेतला, त्याच्याकडे नीट बघितलं आणि तो अंगरखा उलटा केला. ती रत्नजळीत भाग जो होता तो सगळा आतल्या बाजूला जाईल आणि अंगरख्याची शिवण बाहेर येईल अशा पद्धतीने तो अंगरखा त्यांनी घातला. आणि असा घातला त्यांनी, असा घातला आणि ते उभे राहिले कीर्तनाला. तर या श्रोत्यांनी बघितलं, त्याला असं वाटलं की मी त्यांना एवढा रत्नजळीत अंगरखा दिलाय तुकाराम महाराजांना, आणि एवढं करून त्याने तो उलटा करूनच घातला, म्हणजे उपयोग काय त्या रत्नांचा, असं त्याला वाटलं. कीर्तन तर अप्रतिम रंगलं झालं. आणि ते जाऊन थोडं तक्रारीच्या सुरुवात तो तुकाराम महाराजांना मारला की म्हणे महाराज मी तुम्हाला एवढा सुंदर रत्नजळीत अंगरखा दिला आणि तुम्ही तो उलटा करूनच घातला, शिवण सगळी बाहेर होती. तर तेव्हा उलटा नाही, तुम्हाला उलटा दिला तर मी उलटा करून घातला असं आले. म्हणजे काय,
तर मला अरे बाहेर सगळी शिवणच आहे, घरी रत्न सगळी आतमध्येच आहे असं. आणि तो अंगात काय त्याला फरक. प्रसंग अगदी साधा आहे, पण उंची जी गोष्ट सांगून नाही. ती रत्न सगळी आतमध्ये आहे, बाहेर जे आहे ते सगळी शिवणच आहे. म्हणजे बाह्य जे आहे ते सगळं देहाशी संबंधित आहे, ती सगळी शिवण आहे आणि ती सगळी उसवायचीच आहे एक दिवस. रत्न जी काय आहे ती खरी आतमध्ये आहे, त्याचा अनुभव घ्यायला पाहिजे. तेच दासगणू महाराजांना साईबाबांनी पुढे उपदेश करताना म्हणजे तैपासून पुढे सोजवळ हाती चिपळी गळा माळ कीर्तन समयी सर्व काळ गणुदास ह्या वेळेपर्यंत तराही जरी जनाविरुद्ध तरी ती अत्यंत पावा शुद्ध की जो प्रबुद्धांचा प्रबुद्ध नारद प्रसिद्ध हा मार्ग पुढे जाऊन बाबाजी त्यांना म्हणाले ते फक्त दासगणू महाराजांसाठी नाहीये, तर तो सगळ्या समस्त जनांसाठी उपदेश आहे आणि विशेषतः जे कीर्तन प्रवचन करतात त्यांच्यासाठी. तुम्ही म्हणाल चला आम्ही चुकलोय असं नाहीये, सगळ्यांसाठी उपदेश आहे. वेगवेगळ्या पातळीवरती तो लागू होतो, विशेषत्वाने तो होतो. प्रवचनकार कीर्तनकारांसाठी तो आहेच आहे 100%. पुढे बाबा असं म्हणाले ही नारदीय मूळ गादी, म्हणजे ज्या गादीवरती बसून तू कीर्तन करतो आहेस, प्रवचन करतो आहेस, प्रबोधन करतो आहेस, हे लक्षात ठेव, ही गादी आपली नाही, ही नारदीय मूळ गादी. ही गादी जी आहे, ज्या गादीवरती बसून तुम्ही प्रवचन करता, ती नारद मुनींची गादी आहे. येथूनच हरिदासांची मानली, येथूनच हरिदासांची मानली, म्हणजे नारद मुनींपासूनच ही परंपरा पुढे रूढ झाली कीर्तन प्रवचनाची. येथूनच हरिदासांची मानली, बाह्य रंगाची जान उपाधी अंतरशुद्धी ध्येय जेथे. अप्रतिम. ह्या सगळ्या याच्यामध्ये बाह्य रंगाला काहीही महत्व नाहीये, त्याच्यावरती अडकून जाण्यात काही अर्थ नाही, त्याच्यात वेळ घालवू नका. अंतरशुद्धी ध्येयच्या. म्हणजे एखादी व्यक्ती जेव्हा कीर्तन प्रवचनकार करते, त्या करणाऱ्या व्यक्तीने हे लक्षात ठेवलं पाहिजे की आपल्याला सगळं मान्य झालंय, आपल्याला सगळं ज्ञान झालंय आणि समोरच्याला काहीच माहिती नाहीये, म्हणून तुला इथे बसवलं नाहीये. आपल्याला अजून कळावं म्हणून ते. गुंडा महाराज बेंगलुरकर अव्याहत जनित ज्ञानेश्वरी होती. ज्ञानेश्वरी ज्यांचा श्वासच. पुणा विद्यापीठाने त्यांचा इथं सत्कार केला पंढरपूर, तेव्हा त्यांचं वय जास्त होत, पण सत्काराच्या याला थोडं बोला असं त्यांना विनंती केली. गुंडा महाराज माईकवरती आले. आज इतकी वर्ष ज्ञानेश्वरी सांगितली सगळे मान, पण ती ज्ञानेश्वरी मला कळली म्हणून मी सांगितली नाही, मला कळावी म्हणून मी. ते साईबाबा. आणि ह्या बऱ्याच ठिकाणी ह्या गोष्टी लोक विसरतात. म्हणजे आपल्याला स्वामींनी जे स्वाध्याय करायला सांगितले, ते स्वाध्याय करण्याच्या मागे हेतू हाच आहे की आपल्याला खूप काही कळलंय ते प्रगट करायचं नाहीये, मला नीट अजून कळावं म्हणून ते प्रगट करायचंय. कारण प्रगट करण्याच्या हेतूने आपला अभ्यास तितका चांगला होतो म्हणून तेच बघायचं. आणि तीच भूमिका सगळ्या संत सद्गुरूंची पण शेवटपर्यंत आहे. स्वामींनी जेव्हा माधवनाथांना, मोठ्या स्वामींना ज्यावेळेला असं विचारलं, त्यांनी जेव्हा त्यांना दासबोधावर प्रवचन करायला सांगितलं, त्यावेळेला जेव्हा स्वामींनी सांगितलं की पूर्ण अनुभूती यायच्या आधी प्रवचन कशी काय करणार, तर त्याच्यावरती मोठे स्वामी असं म्हणाले होते एक साधना म्हणून करायचं आहे. कारण गीतेत पण सांगितलं स्वाध्यायास तपास, स्वाध्याय सांगितलं, स्वाध्याय. त्यामुळे एक अभ्यास, एक साधना म्हणून करायचा. आपल्याला खूप काही कळलं आहे म्हणून काही सांगायला जायचं असं म्हटलं भाग नाहीये, पण आपल्यालाच आपलं नीट कळावं म्हणून ते आपण बोलावं, बोलण्याच्या हेतूने आपला अभ्यास चांगला होता. आणि हे कायमस्वरूपी आहे. खूप वेळा असं होतं की कीर्तनकार प्रवचनकार अशा आविर्भावामध्ये बोलतात की जसं काही त्यांना संपूर्ण ज्ञान झालेलं आहे आणि त्याच जगा जग चालवत आहे. कीर्तनकार इथे जे म्हटलं ना बाबांनी, अंतरशुद्धी ध्येय ज्या. प्रवचनकार कीर्तनकाराचं मुख्य उद्दिष्ट स्वतःचं अंतःकरण शुद्ध व्हावं, ते शुद्ध राहावं याच्यासाठी मी प्रवचन करतो आहे.
मग ते शुद्ध कसं होणार? उपासनेशिवाय होणार नाही. त्यामुळे उपासना असायला पाहिजे. म्हणजे प्रवचनकार कीर्तनकार हे नुसतं बोलायचं नाहीये, काही नुसतं बोलण्याचा प्रांत नाहीये, त्याच्या मागे तुझी उपासना असायला पाहिजे. नाहीतर ते बोलणं रंगत पण नाही. समर्थ त्याच्यावर म्हणतात ना की प्रचिती विण जे बोलणे ते अवघेची कंटाळ वाणे, तोंड पसरून जैसे सुणे. सुणे म्हणजे कुत्रे. सुणे या शब्दाचा अर्थ तोंड पसरून जैसे सुणे रडून गेली. आणि काहीच होत नाही. ज्या व्यक्तीला जे जयाने सांगावे ते जयाने आचरावे. आधी केले मग सांगितले असा दंडवत परमात्मा. त्यामुळे संत सद्गुरू ज्याला हे सगळे संत सद्गुरू आपल्याला सांगतात तेव्हा ते आपल्या मनावरती एकदम कोरलं जातं. याचं कारण त्यांनी तसं आचरण केलेलं असतं, ते तसं करत असतं. आपण असं म्हणतो की आम्ही इतकं लोकांना सांगतो पण काही लोकांना फरकच पडत नाही, कारण की अजून तुझ्यातच फरक पडला नाही. तर लोकांच्या पहिले तुझ्यात फरक पडायला फरक, आणि तुझ्यात फरक पडण्यासाठी साधना करू, इतरांच्यात फरक पडण्यासाठी साधना करू नये. मूर्ती हे जन न पहावे डोळा म्हणून येतो कळवळा, हे तुकाराम महाराजांना म्हणणं योग्य आहे, आपण म्हणणं योग्य नाही. तुकाराम महाराज म्हणतात ते खरी गोष्ट आहे. म्हणजे इथे जे सांगितलं ही गुरुची आज्ञा आहे दासगणू महाराजांना. पण ही आज्ञा काय फक्त पेहरावापुरती मर्यादित नव्हती. म्हणजे दासगणू महाराजांना सांगितलं की तू कीर्तन करताना असा पेहराव करू नको, बस झालं, मी तेवढा पेहराव करणार नाही, इतपत ते मर्यादित नाहीये. काही प्रसंग असे आपल्या बाबतीमध्ये घडतात. एकदा एक प्रसंग घडला होता, एका ठिकाणी प्रवचन होतं आणि तेव्हा प्रवचन माझं दासबोधावरती होतं, नवविधा भक्तीवरती. तर त्यावेळेला एका व्यक्तीने मला तक्रार केली होती, ती म्हणे तुम्ही दासबोधावरती प्रवचन करता आहात, तुम्ही भगवे कपडे घातले. म्हणलं नाही, असं मी भगवे कपडे घालायला माझं काय हरकत नाही, पण मी असं मुद्दावत नाही घालणार ते कपडे, कारण की परंपरेनुसार आमच्या सद्गुरूंनी जो पेहराव केला तोच पेहराव, साधा सरळ शुभ्र. नाही असं कसं, आपण रामदासी आहोत हे कळलं पाहिजे. आणि इथेच गल्लत असते की आपण रामदासी आहोत हे कळलं पाहिजे. रामदासी आहोत हे इतरांना कळण्याची आवश्यकता नाहीये. रामदासी तू असला पाहिजे, दिसण्याची आवश्यकता नाहीये. काही दिसलास तरी जा, ते दाखवण्यामध्ये सगळा वेळ जातो. ते स्वामींनी एक त्यांच्या आयुष्यातला प्रसंग सांगितला होता की एकदा एका प्रवचनकारांना रिसिव्ह करण्यासाठी म्हणून गेले होते कारनी, आणि प्रवचनाची वेळ टळून घेतला चालली होती, थोडा उशीर होत होता. म्हणजे आधी ते जे कोण प्रवचनकार होते ते यायला निघाले आणि पटकन मध्ये थांबा जरा मी आलो पुन्हा जाऊ म्हणून पुन्हा त्यांच्या जिन्यातून वरच्या खोलीत गेले आणि किती वेळ आलेच नाही. स्वामी आपल्या वाट बघताय, आता येतील मग उशीर होईल. मग थोड्या वेळाने धावत आले सगळं आवरून वगैरे. त्यांना काही कळलं नाही की काय झालं होतं नक्की. तर गाडीत बसल्यानंतर त्यांच्या अनुयायी त्यांना विचारलं की हा झालं का सगळं व्यवस्थित. तर त्यांच्या बोलण्यात स्वामींना कळलं की ते जेव्हा प्रवचनाला निघाले तेव्हा त्यांच्या गळ्यात ती रुद्राची जी माळ होती ती त्यांची अंगरख्याच्या आतमध्ये गेली होती, ती बाहेर दिसायला पाहिजे होती, म्हणून ते पुन्हा काढण्यासाठी ती गेले तेव्हा ऍडजस्ट करण्यासाठी, कारण का ती दिसली पाहिजे. ते सगळं अजून मी किती आध्यात्मिक आहे थोडा असं ते दिसायला पाहिजे. बाह्य रंगाची जान उपाधी साईबाबांनी स्पष्ट सांगितलं. बाबांचा स्वतःचा पोशाख बघा ना काय होता, फकीरीचा पोशाख होता, फकीरीचा पोशाख. पण वैशिष्ट्य काय आहे, ज्यांनी आयुष्यभर फकीरी स्वीकारली त्याच्या पायाशी लक्ष्मीचे दास लोळण घेत होते, हे आजही काय आहे. आणि त्याच्यासाठी बाबांनी फकीरी बदललेली नाहीये, पण या फकीरीची ताकद आहे. कुठलाही बाह्य बडेजाव नाही. दासगणू महाराजांना तुम्ही बघा नंतर काही नाही, अगदी साध्या पण नीट नेटक्या. कारण साधं म्हणजे गबाळ नाही, अस्वच्छ नाही, नीट पण साधं बडे. आणि हे प्रत्येकाला लागलं. म्हणजे खूप वेळा असं होतं की लोक जेव्हा आध्यात्मिक साधना वगैरे करायला लागतात तेव्हा ते असं वेगळ्या आविर्भावात वावराला वगैरे लागतात. त्यांना असं वाटतं की आपण आध्यात्मिक साधना करतो काहीतरी वेगळंच होतं, आणि मग ते त्या चष्म्याने लोकांना बघायला लागतात. आणि मग उगाच ते असं एखादी व्यक्ती त्या मार्गातली नसली की एकदम असं काहीतरी होतं की अरे काय ह्या लोकांना काही कळत नाही वगैरे. असं तुला कळलंय का पहिले तपासून,
आपण असं जे जे ठावे ते इतरांशी सांगावे, शहाणे करून सोडावे सगळं जे हे जरूर आहे. पण शहाणं करून सोडावं म्हणजे आपण खूप शहाणे आहोत आणि बाकी सगळे बावळट या आविर्भावात नसतं सांगायला जायचं. की मला जे कळलं त्या मार्गातला एखाद्या व्यक्ती माझ्या संपर्कात आला आणि आपल्याला कळलं की ह्याची पण तीच आवड आहे, तर आपण सांगावं कदाचित त्याला मार्ग मिळेल तर मिळाला नसेल तर अशा भूमिकेत जरूर सांगावं. पण मी कोणतरी वेगळा आहे आणि समोरचा अगदीच मंतिमंद आहे, त्याला काही अक्कल नाही, डोकंच नाही, अशा पद्धतीने सांगायला जायची काही गरज नाही. जो तो आपापल्या पद्धतीने जीवन जगत असं काही नाही. आणि मी तुम्हाला सांगतो की ज्या व्यक्तीचा हा मार्ग नाही त्याच्यात अजिबात मागे लागू नये. लोकांना ही हुकमी असते, नाही त्याला ते कळलं पाहिजे आणि ते राहू दे, तू तुझं बघ ना, त्याला कशाला कळणार पाहिजे. किती हा समाज सगळा वाहत चाललाय, तू वाहत नाहीस ना, पहिले तुझी व्हायची. तू समाज बघेल कसं कुठे जायचं. ते गोंदवलेकर महाराज होते, त्यांच्याकडे एक व्यक्ती गेली, रिटायर झाली होती. रिटायर झालेली व्यक्ती महाराजांकडे गेली आणि म्हणाली, म्हणे महाराज जगात केवढं दुःख आहे, हे जगातलं दुःख थोडं कमी करावं याच्यासाठी काहीतरी करायची मला इच्छा आहे, काय करू सांगा. महाराज मला एकच करा, तुमच्या दुःखाची भर त्यात घालू नका. तेवढं पुरेच आहे, इतकं झालं तरी खूप अचीव झाल्यावर काय. हे आपल्याला खूप वाटतं असं काही नाही. पहिले स्वतःची साधने होती, कॉन्सन्ट्रेट आणि तो प्रवासामध्ये सहजगत्या तुझ्या समोर जो येईल आणि तुला कळलं की ह्या मार्गातला आहे, तुला जरूर ती मार्ग, जरूर ती गोष्ट ती सांगत असताना तुझा आविर्भाव काय पाहिजे तो बाबांनी इथे सांगितलं. बाह्य रंगाची ज्ञान उपाधी अंतर्शक्ती देईल, आविर्भाव सांभाळा. तुम्ही बघा काही काही कीर्तनकार प्रदर्शनकार असतात, ते ना इतकी समाजाला नावं ठेवतात आणि त्याच समाजासमोर बोलून तुम्ही कीर्तन करत. आजकालची तरुण पिढी, आजकालची तरुण पिढी असं सारखं ते आजकालच्या तरुण पिढीला इतकी नावं ठेवतात. त्यांना प्रश्न विचार असं वाटतो की पण ह्या आजकालच्या तरुण पिढीला असं घडवण्यामध्ये जबाबदार काल परवाची तरुण पिढी तुम्हीच नाही आहेत का. तुम्ही जर का म्हणता आजकालच्या तरुण पिढी समोर आदर्श राहिले नाहीत, कोण जबाबदार होतं. आधीची तरुण पिढी, तुम्ही ते आदर्श निर्माण केली नसतील म्हणून ते राहिले नाहीत. त्याला ती पिढी काय जबाबदार असणार. नावं नाही ठेवायची, कशाला नावं ठेवायची सारखी. कीर्तन प्रवचन करण्याचं उद्दिष्ट जे समोरच्यातली उडी तुम्ही काढणं हा अजिबात नाही. लोक करतात तसं, चांगली संधी आहे इथे बसून काढायची, असलं अजिबात करायचं नाही. मूळ नारदीय गादी नारद मुनींची त्याची गरिमा आहे. ते बसून कसं बोललं पाहिजे, काय बोललं पाहिजे, त्याच्या मर्यादा आहे. वाटेल तर नाही म्हणून. एका कीर्तनकाराच्या कीर्तनाला मी गेलो, त्या कीर्तनकारांनी त्या सगळ्या कीर्तनाच्या पदाला सिनेमातल्या गाण्यांच्या चाली लावल्या. आता एखाद्या म्हणेल की काय आणलं सिनेमाच्या चाली लावलं तर काय फरक पडतो. फरक काही पडत नाहीये, भाव बदलतो. कारण ती सिनेमातली गाणी असतात ती आपण ऐकलेली असतात आणि ऐकलेल्या गाण्याची चाल तो लावणार आहे, कुठल्या तरी न ऐकलेल्या गाण्याची चाल लावणार नाही, कारण नाही ते रंगेल कसं. पण आता ते जर का गाणं सिनेमातलं मी ऐकलेलं असेल ना, तर ती चाल आल्यानंतर माझ्या मनात ते पद येणार नाही, ते सिनेमाचं गाणं येईल आणि चित्त त्याच्या मागे जावे, त्या कीर्तनावर राहणार नाही, म्हणून ते करू नये. ते निषिद्ध आहे वगैरे असं काही नाहीये, पण त्याचा स्वाभाविक भाग आहे. बरं चाल तर एखाद्या बऱ्या गाण्याचे कुठल्या तरी गाण्यांच्या चाली लावतात, करून त्या पदांच्या चाली ठरलेल्या असतात. ते कुठल्या रागामध्ये कुठल्या छंदामध्ये गायचे ठरलेलं असतं. कीर्तनकार जे सिद्ध कीर्तनकार असतात ते सुंदर पद्धतीने ते प्रकट करतात. ते कधी उडी उडी काढत. बाबांनी ते सांगितलं बाह्य रंगाची जान उपाधी. बाह्य रंगाला उगाच काहीतरी त्याच्यामध्ये. बरं नुसतं बाबा बोलणाऱ्यांच्या बाबतीत बोलतात असं नाही, उपदेश करताना पुढे श्रोत्यांच्या बाबतीत पण बोललेले की श्रोत्यांच्या नाना तराव बाबा बोलायला तसे कडक होते. हरी कीर्तना बहु येती, काय बाबा सांगते, हरी कीर्तना बहु येती श्रवणाच्या अनेक रीती. कोणा आवडे बुवांची व्युत्पत्ती हाव भाव स्थिती कवना. कोणा आवड गाण्यापुरती वाहवा बुवा काय हो गाती. काय ते विठ्ठल नामी रंगती कथेत नाचती प्रेमाने. कोणाचं पूर्वरंगी भक्ती कोणाची कथा भागी आसक्ती. कोणाचा हरिदासी नकला रुचती आख्यानी प्रीती कोणा. ऐसे श्रोते बहुत असती परी श्रवणे जोडे श्रद्धा भक्ती. ईश्वर या संतचरणी प्रीती ही श्रोतृस्थिती दुर्मिळ. समर्थांनी सुद्धा श्रोता अवलक्षण समास दिले, त्याच्यामध्ये काय काय भारी लिहिलं.
विषयी लोक श्रवणी येते, ते बायकांकडेच पाहतील. चोरटे चोरून येती पादरक्षा, समर्थ. एक टेकोन बैसले, तेथेच घोरो लागले. समर्थ काय ऑब्झर्वेशन. पाय पसरून पडले विषयाविषयी, श्रवणी येऊन बैसला, तो यथेच्छ जेवून बैसला. येती कडकड जांभया निद्रा भागे. श्रोता अवलक्ष धमाल करतात समर्थ त्याच्यावर. काय हे आपल्याला उद्देशात्मक आहे की आपण श्रवणाला बसतो तेव्हा आपल्या बाबतीत का असं होतं, आपल्याला का ते घडत नाही श्रवण, सगळं यथेच्छ जेवून आला, तो तुषाकांते कासा विस झाला, असं काय काय असं आणि असं होतं ना. श्रीखंडपुरीचं जेवण वगैरे करून लोक प्रवचनाला येऊन बसतात, मध्ये इतकी ताण होते, मग स्वतः पाणी आणलेलं नसतं, मग इतरांना डिस्टर्ब करतात पाणी आणलेलं. हा डिस्टर्ब, तो पण डिस्टर्ब. त्याला काही नियम आहे, मर्यादा आहे. जशी वक्त्याची जबाबदारी आहे तशी स्वतःची पण जबाबदारी, दोन्ही आहे. दोन बाजूनी हा उपदेश बाबांनी दिला, दासगणू महाराजांच्या मार्फत आपल्याला दिलेला. ते एक म्हणजे मगाशी मी सांगितलं ना की त्याला त्याची आवड नाही, त्याला अजिबात ह्या गोष्टी सांगायला जाऊ नये. आपल्याला कळतं ह्या व्यक्तीला त्याची आवड आहे, मुद्दामून त्याला उगाच त्याला ती आवड निर्माण व्हायला पाहिजे. असं जबरदस्तीने कुणालाही श्रोता बनवायचं. मोठे स्वामी आहेत ना, स्वामी माधवनाथ, त्यांनी एकदा त्यांच्या प्रवचनाला एक सुंदर प्रसंग झाले. एक बाई होत्या, त्या शास्त्रीय संगीत गायचे आणि त्यांच्या एकदा गुरूंचा कार्यक्रम पुण्यामध्ये होता आणि त्यांना आता मग ऑब्वियस पास मिळाले कारण त्यांच्याच गुरु. तर त्यांनी 2 पास घेतले, एक पास स्वतःसाठी आणि एक पास स्वतःच्या नवऱ्यासाठी, पतीला. तर तो मला ऐकत कुठे तू घेणार ते शास्त्रीय संगीत. आणि ते खरंच काही आपल्याला त्यातलं काही ज्ञान नसेल तर काहीच कळत नाही ते काय गातात. आता त्याला आवडत नाही अजिबात. तर किंवा नाही माझे गुरु येणार आहे, असं कसं काही 2 पास दिले तुम्ही, चला आवडे आपण. तू मला नको, अगं तू जा, तू आनंद घे त्याचा, मला नको. माझ्यातलं काही कळत नाही, काही नाही, मला कंटाळा आहे त्याचा. पण नाही तुम्हाला यायला पाहिजे असं तुला शेवटी तो गेला बायको बरोबर. बरं ते स्पेशल पास होते त्यामुळे आधी पहिल्याच लाईनीमध्ये ते बसले पहिल्यांदा. त्यांनी ती सुरुवात केली शास्त्रीय संगीत गायला. ते धमाल करतात संगीत गाणारे, म्हणजे आपल्याला काही कळत नाही ना, त्यामुळे ते वेगवेगळ्या पद्धतीने काय गात असतात, ते काय गात असतात काही वेळा कळतच नाही. आणि त्यांनी ते वेगवेगळ्या ताना आलापी राग वगैरे सगळं गायला सुरुवात केली. त्यांची बायको होती तल्ली म्हणून ती ऐकते आणि नवऱ्याचा चेहरा कावरा बावरा व्हायला लागला. तर त्या बायकोने आपल्या नवऱ्याकडे बघितलं आणि तिला असं वाटलं काय आपला नवरा असा चेहरा का करून बसलाय, ती इतकी सुंदर गातायत राग दरबार काहीतरी, आणि आपल्या नवऱ्याचा चेहरा असा चिंताक्रांत कावरा बावरा झाला चेहरा काहीतरी. इंटरव्हल झाल्यावरती तिने साईडला विचारलं, अहो तुम्ही काय कसे असा काय चेहरा करून बसलाय तुम्ही गाणं ऐकायला, किती सुंदर गाताय. तर तो नवरा प्रामाणिक, आता काय लपवणार तू तुम्हाला. नाही मला ना टेन्शन आलं. कसलं टेन्शन आलंय, ते जे गुरु जे गातायत ना त्याचं मला टेन्शन आलंय. त्याचं टेन्शन कसं यायला पाहिजे तुम्हाला. आता तुला आठवत आहे का आपल्या बिल्डिंग मध्ये एका माणसाचं एकदा लग्न होतं, तर त्या लग्नाला आदल्या दिवशी हळदीला बोकड बळी देणार होते. त्या बोकडाला कळलं होतं की आपल्याला बळी देणार आहे. तर जसं जसं बळी देण्याची वेळ जवळ आली तसं तसं तो बोकड रडायला लागला आणि त्या रडता रडता त्याचा रडण्याचा सूर बदलायला लागला. तो सूर जसा बदलायला लागला ना तसं तुझ्या गुरूंचं होत आहे. आता हे कॉन्ट्रडिक्ट असतं. त्याचं कारण असं आहे की त्यांना त्याच्यातलं काही कळतंय, त्याची आवड आहे, पण त्यांना त्याची बिलकुल आवड नाहीये, पण जबरदस्तीने बनवलेला श्रोता आहे असं आपण करायला. त्यांनी आपल्या श्रद्धास्थानाला धक्का लागण्याची शक्यता नसते, कारण त्याचं ते श्रद्धास्थान नसतं. पण नंतर तक्रार करतो ही लोक असं का बोलतात, तुझी चूक आहे, तू त्यांच्यापर्यंत. एखादा मनुष्य देव मानत नाहीये, तो देव मानणाऱ्या व्यक्तीला फार खुमखुमी असते, नाही नाही देव असं कसं, आणि तुला काय करायचं त्याच्याशी, तू मानतोस तू स्वस्त राहा ना. त्याला नाही मानत ना, मग मानू दे, त्याची मर्जी. हा खुला प्रांत आहे. अध्यात्म काय, अध्यात्म ही मोकळीक देणारे प्रांत आहे, बांधून देणारा प्रांत नाही, त्याची मर्जी. तू ते सगळं सिद्ध करायला जातो. अजून तुला कळलंय का खरी गोष्ट आहे का नाही, उगा त्याच्याशी त्याला वाद घाल, तो काहीतरी तुला वेळे आपले प्रश्न विचारणार, त्याची तुला उत्तर देता येणार.
शिर्डीचे बाबा एवढे सामर्थ्यशाली आहेत, मग शिर्डीला जाणाऱ्या बसला ऍक्सिडेंट का होतो? वैष्णवदेवीला जाणाऱ्या लोकांच्या बसचा अपघात का होतो? त्या उत्तर त्याची उत्तर देता येणार नाही. मग किती उगाच खडाजंगी मध्ये वेगळं आता काय उत्तर द्यायचं, मग ते डोक्यामध्ये त्याच्याशिवाय असलं काही करू नये. ज्याला श्रद्धा आहे त्याला आहे, ज्याला नाहीये त्याला नाहीये. आपण आपल्यापुरती बघा. आणि त्या मार्गातला एखादा व्यक्ती आपल्याला भेटला तर त्याला सांगताना आविर्भाव कसा असला पाहिजे, ही मूळ नारदीय झाली. मग फक्त कीर्तनकार प्रवचन करण्यासाठी नाहीये. जेव्हा जेव्हा आपण ईश्वराबद्दल बोलतो तेव्हा ते कीर्तन असतं. ईश्वराबद्दल जेव्हा आपण ऐकतो तेव्हा ते श्रवण असतं, आणि ईश्वराबद्दल आपण जेव्हा बोलतो ते कीर्तनच असतं. फक्त इथे बसून बोलणं म्हणजे प्रवचन कीर्तन आहे अशातला भाग नाहीये. की ज्यावेळेला मोकळेपणाने सुद्धा अध्यात्माबद्दल बोलीन तेव्हा सुद्धा ती बोलणारी व्यक्ती ही त्यावेळेला ती प्रबोधन करत असते. आपणही त्याच्यामध्ये असतो. फक्त करताना उद्देश असा असला पाहिजे की मला जे सद्गुरूंकडनं कळलं, जे संतांकडनं कळलं ते तुझ्यापर्यंत पोहोचावं, जर तुला माहिती नसेल तर. एवढाच उद्देश असतो. ही मूळ नारदीय गादी, येथूनच हरिदासांची मांदी, अंतर बाह्य रंगाची जान उपाधी, अंतरशुद्धी ध्येय जेथे. दासगणू महाराजांच्या बाबतीमध्ये घडलेला प्रसंग विलोभनीय आहे, पण सगळ्या ते आपल्याला सुद्धा लागले. मला आठवत आहे की स्वामी असं सांगायचे की ते जेव्हा प्रवचनाला जायचे तेव्हा त्यांना त्यांच्या स्वामी माधवनाथांनी असं सांगितलं होतं की लक्षात ठेव, प्रवचन जरी करणार असलास तरी उद्दिष्ट आपलं प्रवचनकार होणं हे नसून योगी होणं हे आहे. तस्मात योगी भवा. आपण प्रवचन करायची, मग लोकांनी आपली वाहवा, लोकांमध्ये प्रसिद्धी, खूप प्रसिद्धी, 4 ठिकाणी गेल्या तर लोकांनी ओळखलं पाहिजे हे प्रवचन करायचं. हे उद्दिष्ट त्यांनी काय नाही म्हणाले. ते काय एका हिंदी चित्रपटाचं वाक्य आहे, आज जहा तू खडा है कल कोई और था, कल कोई और होगा परसों कोई और. तसं आपल्याला म्हणायचं काय, तू काय आयुष्यभर तू एकटा राहणार आहेस का? येशील जाशील, आज तू आहे उद्या दुसरा परवा दिसता. अचिव्हमेंट नाहीये आयुष्यामध्ये, याच्यासाठी करायचं नाहीये. तस्मात योगी भवा, तपस्वीभ्यो धिको योगी, ज्ञानीभ्यो बी मतो धिका, कर्मीभ्यश्चात धिको योगी, तस्मात योगी भवा. काय हो हे भगवद्गीतेने एका श्लोकात सांगितलं, योगी हो म्हणजे चित्त ईश्वराशी जोडलेला हो. योगी, योग म्हणजे जोडलं जाणं, आणि ज्याचं चित्त ईश्वराशी जोडलं गेलं तो योगी, तसा तो योगी हो. चित्त ईश्वराशी जोडलेलं राहील हे उद्दिष्ट असलं पाहिजे. आणि त्या उद्दिष्टापर्यंत पोहोचण्यामधले अनेक मार्ग आहेत. त्या मार्गांमधला एक मार्ग म्हणजे कीर्तन, प्रवचन, प्रबोधन आहे. ते करताना कसं करतं, ही नारदीय मूळ गादी नारदांची आहे. तिथे आपल्याला वाटण्याचा अधिकार नाही, तरी देखील तिथे बसून तू प्रवचन, प्रबोधन, कीर्तन करतोय की त्यांनी सेवा म्हणून कर, अधिकार म्हणून नाही. खूप मजा मजा चालते. मी एकदा सांगोल्याला मी प्रवचनाला गेलो. मी आणि माझ्याबरोबर माझे तिथे सहकारी होते, सांगोल्याला. तर आम्ही सोलापूरला सिद्धेश्वर एक्सप्रेस उतरलो आणि सोलापूरहून बसनी सांगोल्याला. ट्रेन सारख्या नाही आहेत सांगोल्याला, बस सारख्या आहे. तर आम्ही सांगोल्याला गेलो, जिथे माझं प्रवचन होतं सांगोल्याला. तर ते ज्यांनी ते प्रवचन आयोजित केलं होतं ते गुरु म्हणून होते, ते मला एसटी स्टँडवर रिसिव्ह करायला. ते आधी म्हणाले की आम्ही गाडी घेऊन तुम्हाला न्यायला येतो. म्हणतो नको, उलट तुम्ही एवढं 50-60 किलोमीटर मला न्यायला येणार, पुन्हा आपण 60 किलोमीटर झाले असे मी थ्रू प्रवासामध्ये आहे. तर तुम्ही स्टेशनवर न्यायला या एसटी स्टँड. तर ते एसटी स्टँड वरती न्यायला आले होते आणि आम्ही बस पण उतरलो आणि फोन केला, तुम्ही कुठे वगैरे आता ते उतरलो. तर ते म्हणाले मी पण तिथेच उभा आहे, पण तुम्ही मला दिसतच नाही. तर असं म्हणता मी थोडंसं फोनाफोनी करून थोडं ह्या साईडला त्या साईडला आलो. नंतर मग समोरासमोर आलो आणि मग हात केला, मीच बोलतोय असं. ते आले, तर ते आले असे विस्मय करत माझ्याकडे बघत बसले होते. तर मला थोडं डाऊट आला की ते असं का बघतो. म्हटलं काका काय झालं. तर म्हणजे अहो मी काहीतरी वेगळीच कल्पना केली होती प्रवचनकार म्हणून. वेगळंच झालं. तर म्हटलं म्हणजे वेगळं आलं म्हणजे. तर ते म्हणे नाही, म्हणे तुम्ही एकदम असं ट्राउझर, शर्ट, मी शर्ट घातला होता, नॉर्मल शर्ट, ट्राउझर घातलेली, पायात फ्लोटर्स होते.
त्यांच्या डोक्यात असं होतं की प्रवचनकार कीर्तनकार त्याचा काहीतरी मोठा भगवा कपडे, भरपूर दाढी बिडी वाढलेली, गंध, अक्षदा, माळा बेळा असं काहीतरी भयंकर असेल, खूप लवाजमा बरोबर 5-6 जण काहीतरी त्याला वाटलं. तसं काहीच दिसलं नाही. नॉर्मल व्यक्ती उभी शर्ट पॅन्ट घातली, आता काय गोष्टी यायचं. तर असं आम्हाला वाटलं नसतं. म्हटलं आता म्हटलं प्रवासामध्ये एवढं सगळं घालून कसं मिळणार, ते कम्फर्टेबलच नाही. हा ड्रेस कम्फर्टेबल. याचं कारण तेव्हा मला स्वामींचं चांगलं लक्षात आलं की काय झालेलं आहे, कीर्तनकार प्रवचनकारांच्या स्वभावामुळे लोकांच्या मनावरती हा पगडा निर्माण झालेला आहे. तेच साईबाबा सांगतात की बाह्यरंगाची जान उपाधी, बाह्यरंगाच्या उपाधीमध्ये अडकू नका तुम्ही, ही उपाधी आहे सगळी. हा, त्या आसनावरती बसून तो पेहराव असेल तर जरूर. आता सिंपल आहे, इथे बसून जर का मी टी शर्ट गॉगल बिगल घालून ते एका व्यक्तीने एका देवळामध्ये असं लिहिलं होतं, हल्ली बऱ्याच देवळात लिहिलं असं की देवळामध्ये येताना योग्य पद्धतीने पोशाख करून यावा. म्हणजे भारतीय पोशाख, भारतीयच्या सांगायचं मागे असं हेतू तुम्ही नीट या. लोक काय वेळेला अगदीच विचित्र कपडे घालून मध्ये जातात ना, हे कपडे असतात इतपत असे काय वेळेला जातात. म्हणून ते सांगायची वेळ त्याच्यावरती खूप गदारोळ की असं कशाला सांगायला पाहिजे, असा काही नियम असतो का, देवळामध्ये भाव महत्वाचा आहे, कपडे काय, असं फार डिबेट चालतं. त्यांचं जाणं करू देते, त्याची काही घेणं नाही. पण एक लक्षात घेतलं पाहिजे ह्याच्या मागे उद्दिष्ट काय आहे. आता आपण समजा कोर्टामध्ये गेलो, त्याला आपण न्याय देवता किंवा न्याय मंदिर असं म्हणतो. आता त्या कोर्टामध्ये न्यायाधीश असतात, माननीय न्यायाधीश, त्यांचा एक पेहराव असतो ना, युनिफॉर्म येतात. एरवी त्या ट्रिपला कुठे गेले तर ते जज असतात, ते त्या युनिफॉर्म मध्ये फिरणार नाही, ते त्यांच्या नॉर्मल ड्रेस मध्ये फिरतील. पण तिथे बसताना त्यांचा युनिफॉर्म आहे. त्यांच्या समोर जे वकील लोक उभं राहतात त्यांचाही एक युनिफॉर्म आहे. उद्या एखादा वकील एखाद्या जज समोर हाफ पॅन्ट घालून तिथे केस लढवा लागेल, चालेल का? नाही, तिथे मात्र मी आर्ग्युमेंट करतो, माझ्या बुद्धिमत्तेला किंमत आहे, मी काही घालून दे. पण लंगोट घालून उभा राहशील का केस चालवायला? नाही जाणार. कारण तिथली त्याची डिग्निटी आहे, एक गरिमा आहे त्या स्थानाची. तीच डिग्निटी ह्या प्रत्येक स्थानाची आहे, देवळाची आहे, प्रवचनाच्या गादीची आहे. त्यामुळे तिथे बसताना त्याला साजेचा पोशाख कर, पण पोशाखामध्ये रमू नकोस. हे बाबांना कसा तरी बसू नको. कसे तरी आपले केस वाढलेले आहेत काय, ते स्वामीजींना फोन करून दाखवले की प्रवचनकाराचे केस बी तसे वाढलेले असतील, ज्ञानेश्वरीवरती बोलतोय आणि बोलता सारखं असं मध्ये, तर कसं वाटेल? असं स्वामी सांगत होते. आम्ही समोर बसतो तर माझ्याकडे बघायचं, मला म्हणे तुला तो प्रॉब्लेमच येणार नाही, तुझा प्रश्नच मिटवून टाकला. असं साजेस त्याला असतं. बाबा जे सांगताय त्याच्यामागची भूमिका ती आहे की ती साजेशी असते. नीट का आता उगाच त्याच्यामध्ये अडकून बसतो. आपण आध्यात्मिक आहोत हे लोकांना दिसलं पाहिजे. तू आध्यात्मिक असला पाहिजे. तू आध्यात्मिक आहेस का नाहीस हे सांगायला जायची गरज नाही. किंवा वागण्या बोलण्यात ना लोकांना कळतं. लोकांना असं वाटतं की लोकांनी असं आपल्याला म्हटलं पाहिजे काय चांगली काय, म्हणून ते काय लोक मेकअप बिकअपच करत बसतात. काय नाही प्रवचनाला जायच्या आधी मी असे पण लोक बघितले. प्रवचन 1 तास, मेकअपला पण 1 तास आधी प्रवचन. असे पण मी कीर्तनकार बघितले, ते चक्क मेकअप करून गेलं प्रॉपर. कारण त्याचं दिसलं पाहिजे. त्याला काही मोठ्याने चुकीचा समज समाजामध्ये या क्षेत्राबद्दल पसरवला जातो. आणि अंतःशुद्धी ध्येय ज्या हा सगळ्यात शब्द महत्वाचा आहे. आपल्या अंतःकरणाची शुद्धी होण्यासाठी आपण प्रबोधन करत असतो, दुसऱ्यासाठी नुसतं नाही, स्वतःसाठी आहे. म्हणून ते म्हणतात ही नारदीय मूळ गादी, येथूनच हरिदासांची नांदी, बाह्य रंगाची ना ज्या उपाधी, अंतःशुद्धी ध्येय. आता गेल्या वेळेला आपण जे बघितलं, गुरूंचे वचन प्रतिपाळणे हेच परमार्थाचे लक्षण, वचनभंग होता विलक्षण सहजचिंतन. हे समर्थाने सांगितलं ना, हे प्रत्येक बाबतीत लागू आहे. इथे बाबांनी ज्याला दासगणू महाराजांना हा उपदेश केला त्याच्यानंतर क्षणाचाही विलंब न करता त्यांनी ते स्वीकारलं आणि अव्याहत ते फॉलो करत होते. दासगणू महाराजांचं मत, बाबांच्या शब्दाचं वजन आहेच आहे, त्यात काही दुमतच नाही. पण बघताना आपण साधक म्हणून दासगणू महाराजांकडे बघितलं पाहिजे की त्यांनी ते कसं अचीव केलं. काही शंका नाही येते त्याच्यामध्ये की बाबांना काहीतरी आपण थोडंसं कन्व्हिन्स करूया. नाही असं नाही, तुम्हाला कळत नाही, तुमचं ठीक आहे, आम्हाला असे कपडे घालावे लागतात होते, असं ते कन्व्हिन्स का नाही गेले त्यांना. नाही म्हणतात नाही, विषय बाबा सांगितलं ना बात. बरं, ह्या बाबांच्या बोलण्याला ताकद का होती? कारण बाबांचा स्वतःचा पेहराव तितका साधा होता.
फकीर झाले. फकीरी अव्वल बादशाही आमिनीचे लाख सवाई असं बाबा म्हणायचे. अंतःकरण ही पवित्र असलं ना की बाह्य पोशाख अगदी किती साधा असला तरी ती व्यक्ती उठून दिसते. आणि ती उठून दिसण्यासाठी साधना करत नसते, ईश्वर प्राप्तीसाठी साधना. तर ज्यांनी ज्यांनी मोठ्या स्वामींना बघितलं असेल, माधवनाथांना, मी जायचो त्यांच्या प्रवचनाला द्यायला. त्याच्या समोरच्या खोलीत म्हणजे माया अपार्टमेंटमध्ये जेव्हा प्रवचन व्हायची त्यावेळेला पहिले आम्ही बाहेर पण गेलेलो आहे, म्हणजे अध्यात्म मंगल धाम मध्ये प्रवचन व्हायचे. पण जेव्हा माया अपार्टमेंट मध्ये प्रवचन व्हायचं तेव्हा ते समोरच्या हॉलमध्ये प्रवचनाला यायचं तेव्हा ते खोलीत ते काय एकाच तिथं तिकडे स्वामींचं घर आहे, मध्ये कॉरिडॉर आहे, समोर हॉल एकाच म्हटल्यावर ते तिकडनं जेव्हा स्वामी यायचे ना जेव्हा बाहेर खोलीचं दार उघडून तेव्हा त्यांच्याकडे बघत राहावं असं वाटतं. पण त्यांचा काय पोशाख असायचा, असं काय गळ्यात खूप माळा बिळा आणि काही नाही, सिंपल एक सिल्कचा जब्बा घातलेला असायचा, धोतर नेसलेला असायचं, बाकी काही नाही. आता गंडे दोरे माळा काहीही नसायचं. छोट गंध कपाळाला लावलेलं असायचं, एक सिल्कचा जब्बा पांढऱ्या रंगाचा घातलेला असायचा, धोतर. तुमचं होते स्वामी. तर असे छान त्यांना बघितलं ना की त्यांच्याकडे बघत राहावं असं वाटायचं. अक्षरशः राजयोगी हा शब्द त्यांना लागू पडायचा. योग्यांमधला राजा कसा असावा, राजा. आणि त्या आयटी मध्ये येऊन तिथे अगदी आसनावर त्यांच्या बसले. पॅरालिसिसचा अटॅक येऊन गेल्यानंतर सुद्धा 92 त्यांना अटॅक आला होता पॅरालिसिसचा. ही गोष्ट सांगतो की 93 सालात ती. पण ते ज्या पद्धतीने येऊन बसायचं किती साधं. आपण कितीही प्रयत्न केले तरी आपण असे त्यांच्यासाठी रुबाबदार भावटच वाटतो. आपल्याला जेव्हा फोटो काढत असतो तेव्हा आपण कॉन्शियस होतो एकदम. फोटो काढणार आहे लोकांचे पोस्ट बी घेऊन बसतात. तुम्ही स्वामींचे सगळे फोटो बघा, ज्याला आताच्या भाषेत कॅन्डिड फोटो म्हणतात, डायरेक्ट न सांगता काढलेले फोटो 101. याचं कारण अंतःकरणाची ठेवण तशी आहे, नीट नेटकी. आणि ती नेटनेटकी अंतःकरणाची ठेवण संस्कार रूपाने त्यांच्याकडे प्रगट होत असते बाह्य स्वरूपामध्ये. आणि त्याला साईबाबांनी अंतर्शुद्धी असं म्हटलेलं आहे. ती अंतर्शुद्धी त्यांची झालेली असते, त्यामुळे त्यांच्याकडे बघितलं की आपल्याला प्रसन्न वाटतं. सगळ्या संतांकडे बघितलं की आपल्याला प्रसन्न का वाटतं, त्याचं कारण ते मूलतः आत्मप्रसन्न असतात, त्यामुळे त्यांच्याकडे बघितलं की आपल्याला बरं वाटतं. मी विवेक आठवत असेल की आपण जेव्हा पुण्याला जायचो त्याला असं माधवनाथांना सारखं भेटता नाही यायचं. जे प्रवचन झाल्यानंतर ते लगेच जायचे, सगळ्यांनी एकत्र नमस्कार घ्यायचे आणि जायचे. काय थांबायचं नाही, डब्बे त्यांची थोडीशी द्यायला वर खाली व्हायची. पण ते काही नाही बोलले, त्यांना जवळ नाही जाता काही फरक पडायचा नाही. त्यांना फक्त बघावं असं वाटायचं. त्यांना बघितलं पाहिजे, एकदा बघितलं की बस भरून पाहू. तसंच स्वामींच्या बाबतीत पण व्हायचं. शिबिरामध्ये स्वामी असताना स्वामींना वेळ नसायचा बोलायला, प्रत्येक वेळा त्यांच्याशी बोलता यायचं नाही. पण काही नाही, फक्त दिसले तरी बस थोडेसे. त्याचं कारण अंतर्शुद्धी. त्यांचं अंतःकरण इतकं शुद्ध पातळीवरती असतं, इतकं पवित्र. काय आपल्याला ती पवित्रता जाणवते, ती प्रसन्नता जाणवते. तुम्ही सगळ्या संतांचे फोटो बघा, तुकाराम महाराजांचा चेहरा बघा, ज्ञानेश्वर माऊलींचा चेहरा बघा, नामदेव महाराज, एकनाथ महाराज, मुक्ताबाई, साधे पण त्यांच्याकडे बघितली की बरं वाटतं, शांत. त्याचं कारण अंतर्शुद्धी. साईबाबा ज्यांच्या ग्रंथ आपल्या समोर येते की साध्या देशामध्ये फकीरच्या, पण बाबांकडे नुसतं बघितलं तर, त्यांच्या डोळ्यात बघितलं तर किती समाधान वाटत. श्रद्धारथ सबुरीचे काम लिहायचं, त्यांचं नुसतं वाक्य वाचलं त्यांच्याकडे बघितलं तरी एकदम मन शांत होऊन जात. कारण ते आपल्या अंतःकरणाचा ठाव घेतात, कारण की ते त्या पातळीवरती असत. आणि म्हणून त्यांच्या बोलण्याचा परिणाम तो दासगणू महाराजांचा झाला. ताबडतोब त्यांनी ते स्वीकारलं, अभ्यास शेवटच्या श्वासापर्यंत. कीर्तन करताना हा पोशाख, एरवी ते वेगवेगळ्या पोशाख आहे, पण कीर्तन करताना बाबांनी काय पोशाख सांगितले, अंगात उपरणं, धोतर नेसलेलं, गळ्यात एक तुळशीची माळ, थोडस ऍडजस्ट करता येईल लगेच, नाहीतर विलक्षण होईल. असं जे समर्थ म्हणतात ना
वचनभंग होता विलक्षण सहजची घडे. तर विलक्षण याचा अर्थ अध्यात्माला धरून साधनाशी धरून म्हणतो. विलक्षण म्हणजे काहीतरी आयुष्यात गुरूंचं वाक्य जर का आपण अवॉइड केलं तर काहीतरी कठीण प्रसंग आयुष्यात असं नाहीये. विलक्षण म्हणजे साधनेच्या बाबतीत विलक्षण होईल. म्हणजे काय होईल तर जी अनुभूती घेण्यासाठी सद्गुरू तुला मार्ग देतायत, साधना देतायत, ते तुझ्या बाबतीत घडणार नाही. वेळ फुकट जाईल आयुष्यात. आता समजा दासगणू महाराजांनी ऐकलं नसतं तर काय बाबांना राग आला असता? बाबांना राग नसता आला, नुकसान दासगणू महाराजांचं झालं असतं. हे बाबांना दासगणू महाराजांना लगेच कळून आलं म्हणून त्यांच्यात बदल झाला ताबडतोब. म्हणून अवलोकन सद्गुरू जे बोलतात ना त्याचं अवलोकन त्याचं सम्यक ग्रहण केलं. म्हणून स्वामी बोलतात, सद्गुरू बोलतात तेव्हा त्याच्याकडे त्यांच्या कुठल्याही बोलण्याकडे फार लाईटली घ्यायचं नसेल. सहज बोलतात काही गोष्टी, पण त्या सहज बोलण्यामध्ये पण फार गर्भित अर्थ असतो. काही वेळेला उपदेश असतो, आपल्या हिताच्या गोष्टी असतात. सहज बोलणे हितोपदेश असं जे म्हणते त्याचं कारण काय असतं. तसं बाबांच्या बाबतीमध्ये अनेक प्रसंग आहेत. म्हणजे पुढचा एक प्रसंग आहे तो त्या सांगितल्याप्रमाणे त्या चोळकरांचा आहे, पण तो आपण पुढच्या होतं तर अजून छान गमतीच आहे. नवस दिवस लोक कसे करतात त्याच्याबद्दलचा अप्रतिम प्रसंग चोळकरांचा. आणि त्याच्यानंतर तिसरा येणारा प्रसंग तो मजेशीर पालीचा प्रसंग आहे. भिंतीवरच्या पालीचा प्रसंग तो अजून छान. ते पाल वगैरे म्हणते की ते शकून अपशकून वगैरे असं भरपूर त्याच्यात त्याला धरूनच तो प्रसंग आहे. अपशकून शकून असं पाल चूक चुकली की अपशकून वगैरे असं त्यात ते गोंधळेकर महाराजांना नाही. काही व्यक्ती घाबरावून गेला आणि तुम्हाला महाराज म्हणजे अगटीत घडलं, अगटीत घडलं. काय झालं? हा अमावस्या, डाव्या खांद्यावर पाल पडली. काय काय असतं ना असं, डाव्या खांद्यावर पाल पडली की हे, उजव्या खांद्यावर पाल पडली की हे, असं काय काय. अरे तर आपण बिचारायच्या पाली काय करणार? प्लॅस्टिक पेंट वगैरे मारून ठेवतो घरात, पडणारच खालीच्या काय करणार. पालीचं काय अपशकून झाला, खांद्यावर पडली. तो महाराजांकडे गेला, गोंदवलेकर महाराजांकडे. तर महाराज म्हणे अरे तुझ्या खांद्यावर पाल पडली, बरं झालं असं म्हणते. थोडं घाबरला होता, थोडं बरं काय झालं, पाल अंगावर पडली तर खांद्यावर पडली, काहीतरी अपशकून शकून झाला. का? अरे पाल तुझ्या खांद्यावर पडली बरं झालं, तू पालीच्या अंगावर पडला असतं तर पालीचं काय झालं असतं? एका व्यक्तीने तर शकूनच झालं ना, ती वाचली ती गेलीच होती. दृष्टिकोन त्याच्याकडे बघण्याचा. पण सगळी सृष्टी ईश्वराने निर्माण केलेली आहे. तर पालीला काय लोक असं किळसवाणी असं बोलू नको रे, तुलाही बघणारे बरेच लोक आहेत. विसरू नकोस तू, ती किळसवाणी तुझ्याकडे लोक बघतायत असं नाही म्हणून. परमेश्वराने सृष्टी निर्माण केली आहे, प्रत्येकाचं काही ना काहीतरी प्रयोजन आहे सृष्टीमध्ये. आपल्याला तो अधिकार नाही आहे बोलण्याचा. आपण किती सहजगत्या मारतो की नाही पटकन. म्हणजे आपल्याला किळस वाटते, भीती वाटते, काय असेल ते, पण आपण त्याचा परिणाम पहिले काय करतो, फाटकन तिला मारून टाकतो. क्षणात जीव जातो तिला, क्षणात. किती आपण काय अमेझॉनच्या जंगलात राहत नाही त्या मोठ्या पाली, एवढ्या मोठ्या असं की आपल्याला भीती वाटते. हात म्हणला एवढ्या आपल्या इथे. तुम्ही हैदराबादच्या शिबिराला आला असतात ना 2003 साली, तर तिथे शिबिर होतं, तिथे तुम्हाला स्पेशल पाली बघायला मिळाल्या. एवढ्या पाली होत्या, जंगलात वाढलेले. त्यामुळे तुम्ही गिरीवनला आहे ना, तुम्हाला कळले पाल आहे का घोरपड्याचीच कळत, एवढ्या मोठ्या. पण सांगायचं उद्दिष्ट की आपण इतके फुटकन मारून टाकतो, तर असं करू नये, शक्यतो मारून कुठल्याही. ते पुढच्या प्रसंगात बाबांच्या साई सच्चिदानंद सुंदर आहे. आपल्याला काहीही वाटत नाही. तुम्ही बघा आपला आविर्भाव, आपण ज्याला मारतो ना एखाद्या प्राण्याला, आपल्याला काहीही वाटत नाही, आपण निर्बुद्ध आणि निर्वकार. आणि मग आपल्या आयुष्यामध्ये एखादा वेडावाकडा प्रसंग घडला की मात्र आपण देवाकडे हात बसून आमच्याच बाबतीत हे का झालं, अरे सगळी कर्म मोजतो तो, कोणीही सुटत नाही यात, कोणीही नाही. कुणालाही किती असं वाटत की अरे काही फरक पडत नाही, बरोबर फरक पडतो. कर्मगती फार गहन आहे, आपल्या आकलनाच्या पलीकडचे सुटत नाही म्हणण्यात. सांभाळून आहे. आपले स्वामी आहेत ना माधवानंद, ते एकदा पावसाळ्यामध्ये बाहेर आले, बाहेर फिरत होते. पाऊस जस्ट पडून गेला ना, ते बॉटनीचे होते का स्टुडंट, त्यामुळे त्यांना झाडं आणि याच्यावर खूप नॉलेज आणि आवड पण होती. तर एका पानावरती एक अळीशी घसरून पडली खाली. आळी, आळी ती
ती अशी पानावरनं घसरून पडली, घसरून त्याच्या समोर. तर स्वामी थांबले. त्यांनी एक पडलेलं झाडाचं पान उचललं, पडलेलं पान ते सुद्धा. त्या पानावरती त्या अलगद त्या आळीला असं पान पुढे घेऊन ती आळी सरकत सरकत त्या पानावरती आली आणि त्यांनी उचलून पुन्हा त्या फुलाच्या एका तंडावरती सोडून दिली. आता नकळत ते त्यांच्या पायाखाली पण आले. तो भाग आपल्याला कळत पण नाही, आपल्याकडे किती जीव पायाखाली. पण त्यांना जेव्हा कळलं तेव्हा त्यांची कृती बघण्यासारखी होती. तरी उचलून आपण असतो तो की असं एक्सेल आपल्या विचित्र असतात ते पायात झटकून बिटकून दिलं म्हणून जाते. आपल्याला वाटतं काय रे जीव येतो वेगळा रे तुझ्या खत बाळच पुरुष तो बघतोय सगळं. पण तो जीव त्याने दिलाय, तू नाही दिलेला. मला असं गंमत वाटते. एका ठिकाणी मी असं कार्यक्रमाला कुठेतरी पाल दिसली आणि त्या माणसाने चपली फाटकन मारली तिला आणि त्याचा आविर्भाव काय एका झटक्यात मारली. कौतुकाने सांगितलं अरे एका झटक्यात मारलीस तू, जीव घेत नाहीस. आणि हे लक्षात ठेव, आता विसरू नकोस. कारण तू विसरशील हे प्रसंग, दुसऱ्या क्षणी विसरला असशील तो नाही, पण नोंद जाणार. कारण काहीही असो तू जीव घे दिसत. आता तुम्ही मला असं जगणं मुश्किल आहे, असं काय करणार, किती डास पण मारतो. असं नाहीये. प्रतिकार आणि प्रतिशोध याच्यात फरक आहे. अकारण नाही हिंसा करू, आपल्याला अहिंसा सांगितलेलं आहे ना गीतेमध्ये. अकारण हिंसा करूच नाही. अनादरणीय हिंसा कशाला करायची, सवय असते लोकांना. आता कुत्रे असतात रस्त्यावरती, काय लोकांना सवय असते मारतात सरळ कुत्र्यांना. काय कारण असतं आता त्याच्यावर खूप भांडण होतात. तू भांडण सध्याच्या काळामध्ये कुत्रा हे मोठं प्रकरण झालेलं आहे भांडणांचं लोकांना. म्हणजे कुत्रा प्रेमी आणि कुत्रा त्याला भीती वाट असे दोन तट पडलेले जातात. हे ठीक आहे, तो भाग सगळा वेगळा आहे चर्चेचा. पण असं मारणार मी बघितलं उगाच नाही कुत्र्याला सरळ चाललेला असतो कुत्रा. मुलांना संस्कार आहे. मी त्या दिवशी एका मुलाला बघितलं सायकलवरून चालला होता, तर कुत्र्याचा काही कुत्रा बाजून चालला होता. हा सायकलवरून चालला होता, हा त्याच्या जवळ गेला आणि पाहिजे हे हाड असं करून त्याला बिचारा गेला गटाराच्या बाजूने कुत्रा ओरडत. काय गरज होती त्याची करणे. मग तो कुत्रा उलटा येऊन चावला तर, कारण त्याला दुसरं शस्त्र नाहीये, परमेश्वर तेच शस्त्र दिलेलं आहे, तो चावणारच आहे. सांगायचं उद्दिष्ट आहे पुढचा जो प्रसंग येईल पालीचा शकून अपशकून याच्यावर आपली दृष्टी काय आहे त्याच्याकडे बघण्याची. जसं गिरीवनला एकदा माकडांची झाड पडलेली एकदम 20-30 माकडं एकदम येतात असे. ते माकडं ग्रुपनीच येतात एकदम आले की ते टीम असल्यांची. ते काय ते येडे ते काही करतात, नाजूजच करतात. ते कौलं फेकून द्यायचे एकमेकांच्या अंगाने, खेळतात मिळतात ते काय त्यांचं काही चांगलं. मग ते काय त्यांना हाकलायचं असेल तर फक्त सगळे ते आवाज करायला लागतो मोठा, घाबरून पळतात. त्यांना मारणं त्याच्यावरती एकदम स्वामींना असं मानलं की ह्यांचा काहीतरी बंदोबस्त करायला पाहिजे. स्वामी म्हणजे अजिबात अजिबात नाही, अजिबात. त्याचं कारण आपण त्यांच्या जागेत आलो, ते आपल्या जागेत नाही आले. ही जागा त्यांची आहे, जंगल आहे जागा त्यांची. आपण त्यांच्या जागेत आश्रम मानलाय, आपण आगंतुक होत, बंदोबस्त ते आपला करतील, आपण त्यांचा नाही करायचा. हा दृष्टिकोन आहे बघण्याचा. याचा अर्थ एखादं माकडा अंगावर आलं तर बसून राहा येऊ द्या असं त्याचं उद्दिष्ट नाहीये. त्याला प्रतिकार तुम्हाला करता आला पाहिजे. परंतु उगाच जाऊन ते ठीक आहे, काय निसर्ग आहे त्याचं ते. अनेक संदेश आहेत या 15व्या अध्यायामधनं बाबांच्या साई सच्चे. पहिला संदेश जो होता तो हा आपल्याला आध्यात्मिक क्षेत्रामध्ये कार्य करत असताना विशेषत्वाने आपण काय काळजी घेतली पाहिजे, आपलं आविर्भाव कसा असला पाहिजे, आपलं अंतःकरण शुद्ध हा भाग त्यातला महत्वाचा आहे. हे पहिले बाबांनी सांगितले. पुढे गेल्यानंतर नवस जे बोलले जातात त्याच्यावरती बाबांनी कसा प्रतिसाद दिलेला आहे, नक्की नवस करावी की न करावी. समर्थ म्हणतात नवस सायास करू नये, केला नवस चुकवत. आधी करू नये असं सांगतात आणि केला असतं मग चुकवायचा नाही. मग त्या पद्धतीने कसं होतं आणि मग अंततः शेवटचा जो प्रसंग या अध्यायात आहे तो त्या पालीचा आहे. ते आपण पुढच्या प्रवचनामध्ये कुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव व तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. सब संतन की जय. जय जय रघुवीर समर्थ. प्रार्थना.
सदा सर्वदा योग तुझा घडावा, जे कारणी देह माझा पडावा, पुढे शिरू नको गुणवंता, रघुनायका मागणे आता, उपासनेला दृढ चालवावे, देव संतांसी सदा नमावे, सत्कर्मयोगे वयसाधवावे, सर्वामुखी मंगल बोलवावे. जय जय रघुवीर समर्थ.